हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर राहण ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी खास असं क्रीमी मेथी मटरची भाजी घेऊन आलेली आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. तर चला, इथे एका पातेल्यामध्ये एक बाऊल असं मी वाटाणा घेतलेली आहे. त्याला एक उकळीपर्यंत उकळून घ्या. त्याच प्रकारे 2 मीडियम आकाराचे कांदे आणि एक मोठा टोमॅटो, तसेच थोडीशी काजू, 1 इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या कळ्या आणि 5-6 हिरवी मिरची. हे सगळे एक उकळीपर्यंत असं उकळून गार होऊन द्या आणि मी ह्याचं पेस्ट बनवून ठेवून घेतलेली आहे. तसंच एका कढईमध्ये थोडीशी तेल टाकून त्यामध्ये 2 इलायची, थोडीशी दालचिनी, म्हणजे एक तुकडा दालचिनीचा आणि थोडीशी जिरा, साई जिरा, हे सगळं टाकलं ना, त्या थोडंसं गरम झालं आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून पुन्हा धनिया पावडर 1 चमचा, ही सगळी टाकून आता यामध्ये फ्रेश असं निवडून घेतलेली मेथी ते देखील ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे आता सध्या मार्केटमध्ये मटर म्हणा किंवा मेथी म्हणा अगदी फ्रेश असं भेटतं, म्हणून अशा प्रकारे तुम्ही मेथी आणि मटरची भाजी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या. हे बघा, आता यामध्ये आपण बनवून ठेवलेली ग्रेव्ही तेही त्यामध्ये ॲड करून घेऊया. हे बघा, त्याला देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे ग्रेव्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आता या ठिकाणी मी किचन किंग मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा अशी मसाला मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आता यामध्ये थोडीशी साखर, त्याआधी थोडंसं पाणी टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. कारण काय होतं, आपण पाण्याचं प्रमाण थोडीशी कमी ठेवलं ना, मग खाली भाजी करपलं जातो. करपू नाही म्हणून आपण असं थोडीशी पाणी टाकून त्या ग्रेव्हीला थोडीशी लूज करून त्यामध्ये थोडीशी साखर देखील टाकून घ्या, अगदी थोडीशी. झाकण लावून 10 मिनिटं ठेवून द्या. हे बघा, अशा प्रकारे आता यामध्ये मटर ॲड करून पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्या. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करून द्या. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही साखर ऑप्शनल आहे, हवं तर टाका, नसेल तरी चालतो. थोडीशी, बिलकुल छोट्या चमच्याने अर्धा चमचा. पुन्हा याला पाणी टाकून घ्या, म्हणजे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे ग्रेव्ही, त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे अगदी जास्त पातळही नको आहे. अशा प्रकारे आता यामध्ये
तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम टाकून घ्या. माझ्याकडे दुधावरची साई होती, मग ती मी टाकलेली आहे. पुन्हा त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून, अशा प्रकारे मिक्स करून त्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून झाकण लावून पुन्हा 1-2 मिनिटासाठी ठेवून द्या. अशा प्रकारे बघा आपली भाजी परफेक्ट असं कुक झालेलं आहे. आता खाण्यासाठी रेडी आहे. मी आता यासोबत खाण्यासाठी गरम गरम असे फुलके बनवून घेते. ही भाजी तुम्ही फुलकेसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. शक्यतो असं फुलकेसोबत थोडीशी तुपाचा धार टाकून खाल्ल्याने फार टेस्टी लागतं. अशा प्रकारे सगळं अशा करून घ्या सगळ्या. बघा अशी मस्त फुलके आणि भाजी रेडी झालेली आहे आपला. माझी रेसिपी आवडल्यास तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या. थँक्यू.